मित्रांनो, भारत सरकार सोबत काम करायचं आहे तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। खासियत याची अशी आहे की इथे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे। जस्ट तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे, म्हणजे यांचा जो ॲड्रेस आहे त्यावर तुम्हाला फॉर्म भरून पाठवायचा आहे। त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ही पेड इंटर्नशिप आहे। दर महिन्याला इथे आपल्याला 8,000 रुपयाचं स्टायपेंड मिळणार आहे। गव्हर्नमेंटचे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत काम करायचा अनुभव मिळणार आहे, प्लस तुम्हाला इथे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळणार आहे। त्यामुळे विन विन सिच्युएशन आहे। हेल्थ मिनिस्ट्री अंतर्गत येतं, त्यामुळे हेल्थ रिलेटेड ज्या नवीन नवीन पॉलिसीज बनतात, ज्या नवीन नवीन योजना मिळतात त्यावर तुम्हाला डायरेक्टली काम करायला मिळणार आहे। त्यामुळे या फील्डमध्ये तुम्हाला जायचं आहे तर नक्की तुम्ही ही इंटर्नशिप केली पाहिजे। भरपूर सारे बेनिफिट आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय। डिटेलमध्ये माहिती यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन समजून सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून टाका, कारण की नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आणतोय आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा, शेअर करायचा आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता NSCO इंटर्नशिप प्रोग्राम आहे, ज्यासाठी आपण अप्लाय करू शकतोय। खासियत याची अशी की बघा इथे यांची PDF सुद्धा दिली आहे, त्यावर सगळी माहिती दिली आहे। अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतोय, काय बेनिफिट मिळणार आहे, त्यानंतर कशा प्रकारची इंटर्नशिप असणार आहे, कुठले प्रोजेक्ट असणार आहे, जे की अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतोय। नॅशनल एड कंट्रोल्स ऑर्गनायझेशन म्हणजेच NSCO इंटर्नशिप प्रोग्राम आहे। इथे बघा सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळेल। 2018 पासून ही इंटर्नशिप काढली जाते आहे। जे यंग स्टुडंट आहे, ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये कामाचा अनुभव पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, शिकता शिकता पैसे कमवायचे आहे, तर तुमच्यासाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। ओके, आता ड्युरेशन काय असणार आहे तर फक्त 6 वीक पासून म्हणजे 6 आठवड्यापासून तर 3 महिन्यापर्यंतची इंटर्नशिप आहे मॅक्झिमम। म्हणजे फक्त 3 महिन्यापर्यंत तुम्हाला काम असणार आहे। तुम्हाला पाहिजे ते तुम्ही 2 महिने सुद्धा करू शकताय। ओके, त्यानंतर इथे प्लेसमेंट बघू शकताय, तर गव्हर्नमेंटची जी ऑफिसेस आहे हेल्थ मिनिस्ट्री रिलेटेड, तिथे तुम्हाला इथे काम करावं लागणार आहे। ओके, रिपोर्टिंग कोणाला करायचं आहे तर रिपोर्टिंग तुम्हाला करायचं आहे यांचे जे HOD आहे या डिपार्टमेंटचे, तिथे तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे। जे की गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहे, ज्या नवीन नवीन योजना आणत असतात त्यावर तुम्हाला इथे काम करायचं आहे। इथे बघा ड्युटीज आणि तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे। बेनिफिट काय असणार आहे तर इथे बघा तुम्हाला 8,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे जेव्हा तुम्ही ही इंटर्नशिप कंप्लीट करताय। ओके, त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, प्लस इथे कामाचा अनुभव सुद्धा मिळणार आहे। ओके, सर्टिफिकेट कसं मिळणार आहे तर त्याच्याबद्दल पण तुम्ही इथे वाचू शकताय। त्यानंतर तुम्हाला इथे राहायची वगैरे सोय केली का तर नाही, राहायची सोय तुम्हाला स्वतः करायची आहे, पण जे पण तुम्हाला ऑफिसेस आहे, जी पण अरेंजमेंट आहे ती सगळी इथे कंपनीद्वारे प्रोव्हाइड केली जाणार। जसं की बघा इथे दिलेले आहे नेसेसरी लॉजिस्टिक सपोर्ट झाला, जसं की स्पेस झालं म्हणजे वर्क स्पेस झालं, स्टेशनरी झालं, त्यानंतर अजून काही फॅसिलिटीज वगैरे, फोटो कॉपिंग वगैरे काही लागणार आहे ते सगळं तुम्हाला इथे स्वतःचं आणावं लागणार आहे। ओके, आणि जर तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर तुम्ही स्वतः आणू शकताय। ओके, यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय तर तुम्ही स्टुडंट आहात, परशुइंग अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, MPhil करताय, PhD करताय, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्यातल्या त्यात तुम्ही इथे बघा सोशल मेडिसिन झालं, पब्लिक हेल्थ झालं, हेल्थ मॅनेजमेंट झालं, स्टॅटिस्टिक्स झालं, सोशल सायन्स झालं, यामध्ये तुम्ही करताय तर तुमच्यासाठी तर एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण की त्याच फील्डमधला तुम्हाला इथे कामाचा अनुभव सुद्धा मिळतोय। ओके, ॲप्लिकेशन प्रोसेस काय तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे यांचा ॲड्रेस आहे नॅशनल एड कंट्रोल्स ऑर्गनायझेशन, हे बघा इथे यांचा ईमेल ॲड्रेस पण दिला आहे। या ॲड्रेसवर आपल्याला आपला फॉर्म भरून पाठवायचा आहे। फॉर्म कसा असणार आहे तर इथे बघा जस्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। हे बघा हा फॉर्म आहे, हा तुम्हाला भरून घ्यायचा। मग सगळ्यात आधी नाव, जन्मतारीख, जेंडर, ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस, टेलिफोन नंबर, त्यानंतर कुठले कुठले कोर्सेस केले त्याची माहिती, त्याच्यानंतर कुठला सब्जेक्ट होता स्पेशलायझेशनमध्ये, त्यानंतर सोपे सोपे प्रश्न विचारले ते तुम्हाला इथे भरून घ्यायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तो कुठल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे तर तुम्हाला या ॲड्रेसवर पाठवायचा आहे। सोबत तुम्ही हा जो ईमेल ॲड्रेस आहे या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा पाठवू शकता। जसं की इथे बघा दिलं आहे ॲडव्हान्स कॉपी ऑफ अलॉंग विथ कव्हर लेटर, कव्हर लेटरसोबत तुम्ही या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा पाठवू शकताय। अगदी सोपी प्रोसेस आहे। सिलेक्शन कसं होणार आहे तर तुम्ही फॉर्म पाठवणार आहे, त्याच्यातले शॉर्टलिस्टिंग होणार आहे, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल फोनवर किंवा
जेव्हा ऑनलाईन इंटरव्ह्यू होईल त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा पण तुम्ही हा फॉर्म पाठवणार आहे, जेव्हा पण तुम्हाला जॉईन व्हायचं आहे त्याच्या 1 महिन्याआधी हा फॉर्म पोहोचला पाहिजे. म्हणजे तुमचा फॉर्म पोहोचल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही ही इंटर्नशिप करताय, कुठले कुठले डॉक्युमेंट लागताय, काय लागताय, सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. त्यामुळे इंटरेस्टेड असाल तर नक्की अप्लाय करा. हेल्थ मिनिस्ट्री अंतर्गत आहे, चांगला अनुभव मिळणार आहे, स्टायपेंड पण चांगला आहे. फक्त तुम्हाला स्वतःचा लॅपटॉप आणि तिथे राहण्याची सुविधा करावी लागणार आहे. 1 ते 2 महिन्याचं काम असणार आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.